नमस्कार. पौराणिक कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीची कथा. 1. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान सूर्यदेव आपल्या मुलाला शनीला भेटायला त्याच्या घरी जातात. शनी मकर राशीचे देव आहे, म्हणून याला मकर संक्रांती देखील म्हणतात. आता कथा 2 ह्याचीच म्हणजे मकर संक्रांतीची दुसरी कथा. महाभारतात युद्धाचे महान योद्धा आणि कौरवांच्या सैन्याचे सेनापती गंगापुत्र भीष्म पितामह यांना इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळाला होता. अर्जुनाचे बाण लागल्यावर या दिवसाचे महत्त्व जाणून आपल्या मृत्यूसाठी त्यांनी या दिवसाचीच निवड केली होती. भीष्मांना माहित होते की सूर्य दक्षिणायन झाल्यावर माणसांना मोक्षाची प्राप्ती होत नाही आणि माणसाला मृत्यूलोकात पुन्हा जन्म घ्यावा लागतो. महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाले तेव्हा भीष्म पितामहाने आपले प्राण सोडले. आता कथा 3 म्हणजे मकर संक्रांतीची तिसरी कथा. धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी आई गंगा स्वर्गातून राजा भागीरथीच्या मागे मुनी कपिल यांच्या आश्रमातून होत गंगासागर मध्ये पोचली. पृथ्वीवर अवतर झाल्यावर राजा भागीरथी यांनी गंगेच्या पवित्र पाण्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण केले होते. या दिवशी गंगासागर येथे नदीच्या काठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले होत जाते. आता कथा 4 मकर संक्रांतीची चौथी कथा. तर ती कोणती आहे? आई यशोदाने आपत्यास प्राप्तीसाठी याच दिवशी उपासना केली होती. या दिवशी बायका तीळ आणि गुळ इतर बायकांना वाटतात. असं म्हणतात की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णू पासून झाली होती, म्हणून ह्याच्या प्रयोगाने पापाचे मुक्त करतो. तिळाचा वापर केल्याने शरीर निरोगी राहतो आणि शरीराची उष्णता ही देखील राहते. तुम्हाला मकर संक्रांतीची कथा आवडली का? आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल साइडची बेल आयकॉन दाबूनच सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत माझे नवीन ज्या कथा येतात त्या पोच होतील. चला पुढच्या अशा एका नवीन पौराणिक कथेला घेऊन येऊया.